नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आता खूप कमी दिवस आहे आपल्या एक्झामसाठी, त्यामुळे जर का तुम्हाला आता अभ्यास करायचा असेल तर तुम्ही पीवायक्यू प्रश्नांनी अभ्यास करा असं मी सजेस्ट करेन. आतापर्यंत मी असं समजेन की तुमची थेअरी जी आहे ती वाचून झालेली असेल, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा जर का तुम्ही सराव केला तर तुमचा चांगला अभ्यास होईल आहे. या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 चे 2011 ते 2025 या दरम्यानचे प्रश्न त्याचा अभ्यास करणार आहोत. एकंदरीत प्रश्न कसे विचारले गेलेले आहे किंवा मग काय ट्रिक्स आहे. मागच्या क्वेश्चन पेपरवरून आपण मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरवरून अंदाज बांधू शकतो की या वर्षीचा पेपर हा कसा येऊ शकतो. हे सगळं आपण इथे डिस्कस करत आहोत. ही सिरीज आपण सुरू केली होती. आज त्याचा पार्ट 19 आहे. त्या आधीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्ही त्याहून प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, जो 1 जुलैपासून सुरू होते आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स मिळतील आहे, युनिट वाईज MCQs 5000 प्लस MCQ सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, 15 वर्षाची PYQ विथ सोल्युशन आणि 1 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपल्याकडे पेपर 2 चा पण क्रॅश कोर्स आहे. मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ हे आहे पेपर 2. याचा सुद्धा क्रॅश कोर्स 1 जुलैपासून सुरू होते आहे. याची फीज आहे 4000 रुपये. यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे, 1 महिन्याची व्हॅलिडिटी, कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स, 20 प्लस टेस्ट आणि फुल सिलेबस टेस्ट असणार आहे. एनरोल करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवर डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नाला. अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते? विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स रिक्वायर्स द लेटेस्ट कन्सिडरेशन वेन सिलेक्टिंग अ टीचिंग मेथड? शिकवल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप, नेचर ऑफ द कंटेंट, उपलब्ध साधन सामग्री, पाठ्यक्रमाची उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी. हा प्रश्न घटक 1 मधलाच आहे, टीचिंग ऍप्टिट्यूड मधला. एकंदरीत टीचिंग आलं की ते पहिल्याच याच्यामधला प्रश्न येतो आहे. तर कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते? यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी जी आहे है ना, ऑप्शन डी, ते खूप कमी असते है ना. शिकवल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप हे बरोबर आहे. उपलब्ध सामग्री आपल्याला पाहावं लागते, पाठ्यक्रमाची उद्दिष्ट आपल्याला बघावी लागते, एकंदरीत लेक्चर्स टीचरला. पण स्टुडंटला स्टुडंटच्या काय आवडीनिवडी आहे ते या गोष्टीमध्ये अध्यापनामध्ये आपल्याला साथ देत नाही. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण डॅशद्वारे प्राप्त केले जाते. द बेस्ट फीडबॅक रिगार्डिंग द इनकरेक्ट लर्निंग इज ऑब्टेन थ्रू डायग्नोस्टिक टेस्टिंग, फॉर्मॅटिंग इव्हॅल्युएशन, ऑब्जेक्ट बेस्ड टेस्टिंग, क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन. तर एखाद्या गोष्टीचं आपल्याला निदान करायचं असेल तर आपण काय करतो? नैदानिक परीक्षण करतो, डायग्नोस्टिक टेस्टिंग करतो. कितपत ही गोष्ट बरोबर आहे, होत आहे की नाही, त्याच्यासाठी आपण निदान करतो. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? आता एकंदरीत हा सत्र सुरू होईल आता जूनमध्ये. जूनमध्ये झाल्यावर आपण सप्टेंबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये काय करू? युनिट टेस्ट घेऊ ना. ते फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन झाले. अशी या फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये नक्की काय? तर त्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. युनिट टेस्टमध्ये आपल्याला एका प्रश्नामध्ये चुकीचा मार्क मिळाला तर आपण पुढच्या वेळेस आपण तो प्रश्न विचारला तर त्याचा अभ्यास करू शकतो है ना, सुधारणा करू शकतो. नंतर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड हे म्हणजे उद्दिष्ट आधारित परीक्षण हे पण होत नाही. क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण वर्ग छानपणे स्पष्टीकरण देतो, गुणात्मक है ना. याच्यामध्ये संख्या येत नाही आणि क्वांटिटी मध्ये संख्या येते. आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 5000 प्लस प्रश्नांचा संच. याची पुस्तक ज्यामध्ये 50 सराव प्रश्नपत्रिका आहे आणि सोबतच मॉक टेस्ट सुद्धा आहे. ही मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. Amazonवर अवेलेबल आहे. तुम्ही तिथून जाऊन ऑर्डर करू शकता. जर का तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि बघा, मराठीमध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज क्वेश्चन्स आहे, सोबतच मॉक टेस्ट सुद्धा आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे, युनिट वाईज मॉक टेस्ट आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा आहे. त्यामुळे जर का तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर Amazonवरून तुम्ही ते ऑर्डर करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. समोरचा प्रश्न आहे, प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न डॅश या उद्दिष्टावर आधारित आहे. द क्वेश्चन एक्सप्लेन्स द डिफरन्स बिटवीन एनिमल सेल अँड प्लांट सेल इज बेस्ड ऑन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंप्रेशन, अनालिसिस, सिंथेसिस, इव्होल्युशन. आकलन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन. काय असणार आहे?
तर ते असणार आहे विश्लेषण, अनालिसिस. आपल्याला ब्लूम्स टॅक्सॉनॉमी आपण अभ्यास करतो आहोत है ना. ब्लूम टॅक्सॉनॉमी, त्यामध्ये आपल्याला काय करावं लागते, कंप्रेशन आकलन करावे लागतं, त्यानंतर अनालिसिस करावी लागते है ना, त्यानंतर सिंथेसिस करावी लागतं आणि त्यानंतर इव्हॉल्युशन करावं लागतं है ना. अशा पद्धतीचं ते असतं आहे टेबल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार. समोरचा प्रश्न आहे, ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते डॅश बुद्धिमत्ता दर्शवतात. इमोशनल, लिंग्विस्टिक, इंटरपर्सनल, कॉग्निटिव्ह, भावनिक, भाषिक, आंतरवैयक्तिक, बोधात्मक. ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते डॅश बुद्धिमत्ता हे करतात. तर ते भाषिक बुद्धिमत्ता जे म्हणतो ते करतात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करतात ते भाषिक बुद्धिमत्ता दर्शवतात. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स हॅव द ग्रेटेस्ट इम्पॅक्ट ऑन द क्वालिटी ऑफ टीचिंग. लर्नर्स ability, टीचर्स कम्युनिकेशन स्किल, टीचिंग मेथड. टीचिंग मेथड, टीचिंग कम्युनिकेशन स्किल, टीचर ट्रेनिंग. टीचर्स सॅलरी, टीचर्स पर्सनॅलिटी, टीचर ट्रेनिंग. डी क्लासरूम एन्व्हायरमेंट, यूज ऑफ ऑडिओ व्हिज्युअल ऍड्स, लर्नर इंटेलिजन्स. अध्ययनकर्त्यांचं ए काय म्हणतोय, अध्ययनकर्त्यांचं क्षमता, शिक्षणाची संप्रेषण कौशल्य, अध्यापनाची पद्धत. अध्यापनाची पद्धत, शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य, शिक्षकाचे प्रशिक्षण है ना. त्यानंतर शिक्षकाचा पगार, शिक्षकाचे व्यक्तिमत्व, शिक्षकाचे प्रशिक्षण, वर्ग वातावरण, दृकशाल. काय असणार आहे, तर एकंदरीत आपल्याला टीचिंग मेथड कशी आहे टीचरची ते बघावी लागते, टीचर्स कम्युनिकेशन स्किल कशी आहे आणि टीचरची ट्रेनिंग झालेली आहे का, हे इम्पॅक्ट करतात क्वालिटी ऑफ टीचिंग, गुणवत्तेवर. हा अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्वाचा उद्देश हा आहे. एकंदरीत हा लर्निंगचाच प्रश्न आहे, त्यामुळे घटक एकचाच प्रश्न असणार आहे टीचिंग ऍप्टिट्यूड. गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्वाचा उद्देश डॅश आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे, विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे, आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे. द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड असाइनिंग होमवर्क इज keeping student productively engaged, installing the habit of hard work in student, providing feedback to teachers regarding student, helping the reinforce the understanding of the subject master matter. तर काय असणार आहे, गृहपाठ देण्यामागे सर्वात महत्वाचा उद्देश हा असतो की त्यांना दिलेलं झालेलं अभ्यास जो आहे तो समजला की नाही, आशयाची चांगली धारणा होण्यास काय करते, मदत करते. पुन्हा ना आपण ते सॉल्व्ह करून बघू. तर हेल्पिंग टू रेन्फोर्स द अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट मॅटर, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे, आपलं उत्तर आहे डी. समोरचा प्रश्न आहे, संशोधन करताना संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतक, पद्धतीशास्त्र, संशोधन समस्या ओळखणे, मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे आणि फलिताचे तर्कात्मक विवेचन करणे या बाबीचा उपयोग केला जातो, त्यांचा क्रम लावा. वन, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड असोसिएट हायपोथेसिस, मेथॉडॉलॉजी, आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, अनालिसिस ऑफ ऑफ्टन क्वालिटेटिव्ह डेटा, डिस्क्रिप्टिव्ह इफेक्टिव्ह फाइंडिंग. पहिलं 3 रिसर्च प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, त्यानंतर हायपोथेसिस ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर मेथॉडॉलॉजी, त्यानंतर कोणता डेटा आणि नंतर शेवटी 3125, म्हणजे सी जे आहे ते आपलं उत्तर असतं. हे रिसर्च करताना आपण वापरतो. आपण पहिले काय करतो, रिसर्च प्रॉब्लेम तयार करतो, म्हणजे आपण एकंदरीत कशावर रिसर्च करणार आहोत ते. त्यानंतर मग त्याचा हायपोथेसिस, जसं की आता मी ठरवलंय की ग्लोबल वॉर्मिंगवर करायचं आहे, त्यानंतर मग माझा हायपोथेसिस काय राहील की या क्षेत्रातली ग्लोबल वॉर्मिंग किंवा याचा पोल्युशन काय आहे ते मी करेन. ठीक आहे, त्यानंतर मग माझी मेथोडॉलॉजी काय राहील, माझा प्लॅन काय राहील, टेक्निक्स मी कोणते वापरणार आहे, मी प्रत्यक्ष जाणार आहे की काय करणार आहे ते आहे. त्यानंतर मग मी मग प्रश्नावली करणार आहे का कोणाला, म्हणजे क्वालिटेटिव्ह डाटा की क्वांटिटेटिव्ह डाटा, हा ना, गुणात्मक की संख्यात्मक, काय कोणतं डाटा वापरणार आहे, आणि शेवटी मग मी काय करेन, काहीतरी रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करेन, हा ना. डिस्क्रोसिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ फाइंडिंग म्हणजे फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे, म्हणजे एकंदरीत रिझल्ट आणणे. रिझल्टला बघा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं हे केलेलं आहे, त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका. आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, एखाद्या संशोधनाचा अहवाल, आणि हे संशोधनाचा आहे त्यामुळे युनिट 2 चा प्रश्न असणार आहे. ठीक आहे, एखाद्या संशोधन अहवालाचा संदर्भ,
रिगार्डिंग द रेफरन्स इन अ रिसर्च रिपोर्ट. युनिट 2 चाच प्रश्न आहे. त्या सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते. वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शक होते. सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश दिलेला असतो. वाङ्मयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने ठरवलेल्या पद्धतीनुसारच केले जाते. A. The list contains all books published on that subject. The literature lends credibility to the report and provide guidance for further research. A. Summary of every reference listed is provided. The literature is written strictly according to the method prescribed by the American Psychological Association. काय असणार आहे? एखाद्या संशोधन अहवालाचा वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मदत पण होते. द लिटरेचर लेंड्स क्रेडिबिलिटी टू द रिपोर्ट अँड प्रोव्हाइड गायडन्स. हे आपलं उत्तर असणार आहे. एकंदरीत आपण संशोधन अहवालाला क्रेडिबिलिटी आणि गायडन्स मिळणे भरपूर आवश्यक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, कुठलेही गृहीतक डॅश या प्रकारे मांडता येत नाही. अ हायपोथेसिस कॅन नॉट बी फॉर्म्युलेटेड इन डॅश मॅनर. डायरेक्शनल, डिक्लेरेटिव्ह, नल, इंटोग्रेटिव्ह, जनरल. तर कुठलेही गृहीतक जे आहे दिशादर्शक, उद्घोषात्मक, शून्य आणि प्रश्नात्मक, सामान्य. तर कुठलेही गृहीतक हे सामान्य या प्रकारामध्ये मांडता येत नाही, है ना. त्यामध्ये डायरेक्शनल असते, मोर दॅन, लेस दॅन. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय तर क्लिअर. आणि नल आणि इंटरग्रेटिव्ह हे आपण अभ्यास केलेले आहे ना, टेस्ट, नल टेस्ट, इंटरग्रेटिव्ह टेस्ट. एफ चाचणी कशी असते? मुख्यतः एकभुज असते, मुख्यतः द्विभुज असते. गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असते. द्विभुज कधीच नसते. इज प्रायमरी वन टेल, टू टेल, कॅन बी वन टेल और टू टेल, इज नेव्हर टू टेल. तर एफ टेस्ट जी आहे ती कॅन बी वन टेल किंवा टू टेल, डिपेंडिंग ऑन हायपोथेसिस. वन टेल म्हणजे काय, तर टिपिकली जेव्हा टेस्ट करतो आपण तर व्हेरियन्स जो आहे हा ग्रेटर असतो एफ याच्यामध्ये, राईट टेल त्याला म्हणतो. आणि टू टेल म्हणजे युज्ड वेन टेस्टिंग इफ टू व्हेरियन्स आर सेफली डिफरंट. दोन व्हेरियंट आपण घेतो ते डिफरंट असते तेव्हा आपण टू टेल म्हणतो. आणि याच्यामध्ये नल आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस जे आहे ते आपल्याला हे करावं लागतं. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. नल हायपोथेसिस जे आहे ना, त्याला आपण H0 म्हणतो. संशोधनात दोन चलांमध्ये कोणताही संबंध नाही, फरक नाही किंवा परिणाम नाही, त्याला आपण नल हायपोथेसिस म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस जे आहे, अल्टरनेटिव्ह, त्याला आपण H1 म्हणतो किंवा HA म्हणतो. यामध्ये नवीन अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना गुणांमध्ये लक्षणीय फरक पडतो. शून्य परिकल्पनेच्या विरुद्ध आहे. ठीक आहे. डिफरन्स रिलेशनशिप इफेक्ट सगळे इथे येतात. प्रायोगिक संशोधनाचे करता येते, डॅश करता येते. इन एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी अचीव इझी जनरलायझेशन, इझी अनालिसिस, इझी प्लॅनिंग, प्रिसाइज कंट्रोल. सहजपणे सामान्यीकरण, सहजपणे विश्लेषण, सहजपणे नियोजन, नेमकेपणाचे नियंत्रण. काय असते? नेमकेपणाने नियंत्रण आपण करू शकतो एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये आपल्याला माहिती आहे दोन हे असतात व्हेरिएबल, एक डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक इंडिपेंडंट व्हेरिएबल, है ना. आपण काय करतो, मॅन्युप्युलेट करतो या व्हेरिएबलला. आपण इंडिपेंडंट व्हेरिएबलला मॅन्युप्युलेट करतो आणि डिपेंडंट व्हेरिएबलवर परिणाम येतो. याला आपण काय म्हणतो? कॉज अँड इफेक्ट म्हणतो. म्हणजे एकावर आपण काहीतरी करतोय आणि दुसऱ्यावर त्याचा इफेक्ट पडतो, है ना. तर काय करतो आपण? एकंदरीत कंट्रोल करतो, है ना. त्यामुळे आपलं सरळ उत्तर प्रायोगिक मध्ये. आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च जेव्हा केव्हा येईल तेव्हा आपल्या डोक्यात ठेवायचं की दोन याच्यामध्ये व्हेरिएबल असतात, एक डिपेंड असतो, एक इंडिपेंडंट असतो. इंडिपेंडंट व्हेरिएबलवर आपण मॅन्युप्युलेट करतो, म्हणजे काहीही करतो, त्याचा पूर्ण परिणाम हा त्याच्यावर डिपेंड असलेल्या व्यक्ती म्हणजे व्हेरिएबलवर होतो. आणि याला आपण कॉज अँड इफेक्ट म्हणतो. हा एकंदरीत आपण काय करतोय, व्हेरिएबलला कंट्रोल करतोय, है ना. त्यामुळे एकंदरीत एक्सपेरिमेंटल रिसर्च आलं की हे सगळं लक्षात ठेवायचं. एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा डॅश असो. द क्वालिटी ऑफ अ रिसर्च जर्नल इज H इंडेक्स, G इंडेक्स, IO स्कोर, इम्पॅक्ट फॅक्टर. तर एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा हा त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे त्याचा प्रभाव घटक कोण आहे, है ना, त्याच्यावर ठरतोय. जसं की आता एखादी सिरियल सुरू झाली, है ना, तर त्याचा एक फॅमिली ओरिएंटेड सिरीज आहे आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतोय ते आपल्याला कसं कळेल? जास्त जे म्हणतो TRP वगैरे म्हणतो ना, ते प्रभाव घटक आहे. ते एकंदरीत तसं तुम्ही एक उदाहरण म्हणून लक्षात ठेवू शकता. ऑप्शन डी असतं.
समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते निशब्द संज्ञापनाचे उदाहरण नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अन एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन? व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे जसं मी आता म्हणतेय, बोलतेय, आपण ऐकतोय है ना. आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे हावभाव करणे, जसं थंब दाखवतो आपण है ना. तर ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन झालं. फेशियल एक्सप्रेशन्स देणे, त्यानंतर सायलेन्स. तर काय म्हणतात, लेटर रायटिंग, चेहऱ्यावरील हावभाव, बोलण्याचा वेग, मौन किंवा शांतता. उदाहरण नाहीये हे म्हणतात. उदाहरण कोणते नाहीये. लेटर रायटिंग जे आहे ते उदाहरण नाहीये है ना. चेहऱ्यावरील हावभाव, बोलण्याचा वेग, मौन किंवा शांतता हे सगळं नॉन व्हर्बल. कोणत्या निकषाच्या द्वारे संज्ञापनाचा स्वसंवाद, दोन व्यक्तींमधील संवाद, गट संज्ञापन वा जनसंज्ञापन असे वर्गीकरण करता येते? बेस्ड ऑन विच क्रायटेरियन ऑन कॅन कम्युनिकेशन बी क्लासिफाईड इंटू इंटरपर्सनल कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन आणि मास कम्युनिकेशन? इंटरपर्सनल कम्युनिकेशन माहिती आहे आपल्याला, स्वतःसोबत बोलणे. इंटरपर्सनल मध्ये किमान दोन व्यक्ती राहतात आहे. ग्रुपमध्ये ग्रुप राहते. हे मास कम्युनिकेशन म्हणजे जनसंवाद है ना. तर संज्ञापनाचे माध्यम, संज्ञापनाच्या सहभागी व्यक्तीची संख्या, संज्ञापनातील संदेश व आशय, हेतू. तर एकंदरीत या सगळ्या कम्युनिकेशन मध्ये आपण कसं मोजतो आहोत है ना. बघा, इंट्रापर्सन मध्ये आपण म्हणतोय की एकच व्यक्ती लागते. इंटरपर्सन मध्ये दोन व्यक्ती लागते. त्याच्यामध्ये काय म्हणतोय आपण, सहभागी व्यक्ती किती आहे, पार्टिसिपेट किती आहे, त्यावरूनच मोजतो आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. ठीक आहे. मी सांगतेय ते उत्तर बरोबर आहे. वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज या संज्ञेचे खालीलपैकी सर्वात योग्य वर्णन कोणते आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट अप्रोप्रिएट डिस्क्रिप्शन ऑफ द टर्म ब्रेकिंग न्यूज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ न्यूज चॅनल? ए, न्यूज प्रायमरी रिलेटेड टू द शॉकिंग और वायलेंस इंडियन incident. B, news primarily related to an incident captured by a hidden camera. A brief and developing news story regarding a significant event that has just come to light. D, news based on the investigation or inquiry into political corruption. ए काय म्हणते, मुख्यत्वे धक्कादायक व हिंसक घटनेशी संबंधित बातमी. मुख्यत्वे छुप्या कॅमेऱ्याने टिपलेल्या घटनेशी संबंधित बातमी. सी, नुकताच कळालेल्या महत्वाच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी. डी, राजकीय भ्रष्टाचाराच्या शोध व चौकशीवर बातमी. काय असणार आहे, एक जे हे म्हणतो ना आपण ऐकतोच ब्रेकिंग न्यूज, हे नुकताच कळलेल्या महत्वाच्या घटनेशी संबंधित छोटी किंवा विकसनशील बातमी. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, भारतातील दूरचित्रवाणीच्या संदर्भात 1980च्या दशकाचे महत्व काय आहे? व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द 1980s इन द कॉन्टेक्स्ट ऑफ टेलिव्हिजन इन इंडिया? भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात, कमेन्समेंट ऑफ टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग इन इंडिया. बी, इंट्रोडक्शन ऑफ डीटीएच सर्व्हिस फॉर टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग इन इंडिया. सी, रॅपिड एक्सपान्शन ऑफ द दूरदर्शन नेटवर्क. डी, परमिशन ग्रँटेड टू प्रायव्हेट टेलिव्हिजन चॅनल्स इंडिया. भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात, भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी डीटीएच सेवेची सुरुवात. सी, दूरदर्शनाच्या जाळ्याचा वेग आणि विस्तार. डी, खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा भारतात परवानगी. तर 1980च्या दशकात महत्वाचे काय झाले, तर दूरदर्शनाचा जाळ्याचा वेगाने विस्तार झाला, रॅपिड एक्सपान्शन ऑफ द दूरदर्शन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. कलर टेलिव्हिजन आलं ना 1982 ला, त्यानंतर प्रोग्राम सुरू झाले. समोरचा प्रश्न आहे, सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये असलेली बसण्याची गोलमेज बैठक रचना कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन देते? व्हॉट टाइप ऑफ कम्युनिकेशन डज अ राउंड टेबल सिटिंग अरेंजमेंट इन अ जनरल कॉन्फरन्स रूम फॉस्टर? वन वे और युनिडायरेक्शनल कम्युनिकेशन, इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमॉंग पार्टिसिपेंट, डाउनलोड कम्युनिकेशन, डाउनवर्ड की अप? एकेरी वा एकदिश संज्ञापन, सहभागी व्यक्तीमध्ये आंतरक्रियात्मक संज्ञापन, अधोगामी की अर्थ? सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये असलेली बसण्याची गोलमेज बैठक. वन वे कम्युनिकेशन काय राहते, तर ते जसं की लेक्चर आहे, मी बोलतेय तर तुम्ही ऐकताय, हे वन वे आहे. तुमचा फीडबॅक मला इथे मिळत नाहीये, ते वन वे आहे. आता तुमचा फीडबॅक जर का मला मिळाला असतं तर तो टू वे झाला असता है ना. तर जेव्हा जर का गोलमेज बैठक, राऊंड टेबल जी बसलेली एकमेकांसमोर बसलेली असतात, त्यामुळे ते काय असते, इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन असते. द्विमार्गी संवाद होतो, द्विमार्गी परस्पर संवाद होते, सहभागांची आंतरक्रिया वाढते है ना. डाउनवर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय, हे हे बघा, डाउनवर्ड जे म्हणतात ना, वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे असं जातो, सिनियर टू ज्युनियर. आणि उर्ध्वगामी म्हणजे अपवर्ड म्हणजे कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे जाईल ना.
ज्युनियर टू सिनियर. आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. शिकवताना पॉवर पॉईंट सादरीकरणाचा वापर केल्यामुळे संज्ञापणाला कोणते आयाम नव्याने मिळतात? व्हॉट न्यू डायमेन्शन आर ऍडेड टू कम्युनिकेशन थ्रू द यूज ऑफ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ड्युरिंग टीचिंग? व्हिज्युअल ओनली, ऑडिओ ओनली, ऑडिओ व्हिज्युअल आणि इंटरॅक्टिव्ह. फक्त दृश्य, फक्त श्राव्य, श्राव्य दृश्य, श्राव्य दृश्य, आंतरक्रिया. ऑब्व्हियसली आपल्याला जर का पॉवर पॉईंटचा केलं तर श्राव्य आहे, दृश्य आणि आंतरक्रियात्मक आहे ना, हे तिन्ही मिळतात. त्यामुळे आपलं ऑप्शन डी असणार आहे. ऑलमोस्ट इथले ऑप्शन जे आहेत ते मला असं वाटतं हे झालेलं आहे. एकदा बघेन, पण मी जे आता उत्तर करेक्ट देते ना तेच उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. तर बघा, एकंदरीत पॉवर पॉईंट मध्ये आता हा सुद्धा पॉवर पॉईंटच आहे. ऑडिओ माझा येत आहे, व्हिज्युअल व्यवस्थित येत आहे, इंटरॅक्टिव्ह सेशन होतं, त्यामुळे आपलं उत्तर डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलप्रमाणे फळांचे नामकरण सांकेतिक शब्दामध्ये केले. केळेला काय म्हणतात? 101. सफरचंदला 111. आंब्याला 101. तर जास्तीत जास्त जवळचा शब्द या निसंकेतिक नियमानुसार 00 या सांकेतिक शब्दाचे निसंकेतीकरण होईल. फ्रुट्स आर कोडेड ॲज फॉलोइंग अकॉर्डिंग टू द कोडिंग रूल. द डिकोडिंग ऑफ द कोड 00 वुड बी. यामध्ये बघा, 000च्या जवळपास कोण आहे? बनाना. 010 आहे ना, ती जवळपास आहे. बाकी 111, 101 हे खूप दूर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. बघा, रिझनिंग मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात जे थोडे कन्फ्युजिंग असतात. यांच्या म्हणण्याप्रमाणे असं आहे की या सांकेतिकच्या नियमानुसार 00 आपल्याला हे करायचं आहे, ते कोणाच्या जवळ असणार आहे? ते केळ्यांच्या जवळ आहे. बरोबर आहे, आपलं उत्तर केळ्यांच्या जवळ आहे. समोरचा प्रश्न आहे, एका संस्थेमध्ये प्रत्येक शिक्षक हा वैज्ञानिक आहे आणि प्रत्येक वैज्ञानिक जो शिक्षक नाही तो अभियंता आहे. In an organization, every teacher is a scientist and every scientist who is not a teacher is an engineer. तर आपलं उत्तर दिलं, आपल्याला विचारलंय की काय बरोबर आहे? एव्हरी इंजिनियर इज अ सायंटिस्ट, एव्हरी टीचर इज अन इंजिनियर, एव्हरी सायंटिस्ट इज आयदर अ टीचर ऑर अन इंजिनियर, नो टीचर इज अन इंजिनियर. प्रत्येक अभियंता हा वैज्ञानिक आहे, प्रत्येक शिक्षक हा अभियंता आहे, प्रत्येक वैज्ञानिक हा शिक्षक आहे किंवा अभियंता आहे, कोणताही शिक्षक हा अभियंता नाही. कोण आहे सांगा? टीचर हा सायंटिस्ट आहे असं आपल्याला म्हटलंय. तर हा याच्यावरून असं समजत आहे की एव्हरी सायंटिस्ट एक तर टीचर राहील नाही तर इंजिनियर राहील. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे आणि रिझनिंगचे पण प्रश्न जे आहेत ते तुम्ही नक्की सॉल्व्ह करा, कारण त्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स आले पाहिजे. DI, रिझनिंग आणि पॅसेज यामध्ये आउट ऑफ मार्क्स आले तर तुम्हाला तुमचा जो स्कोर आहे 75 प्लसचा तो येऊ शकेल पेपर 1 मध्ये. त्यासाठी तुम्हाला 5,000 प्लस पुस्तकांचा संच हवा असेल तर तुम्ही Amazonवरून मागवू शकता. त्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करा. आणि 1 जुलैपासून आपण नवीन क्रॅश कोर्स सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.